ठीक आहे. गुड इव्हिनिंग. जसे की आता सगळ्यांना माहिती आहे, सकाळपासून ग्रुपवरती वगैरे चर्चा विशेष वगैरे सगळं विकास सरांना या ठिकाणी जात होतं. तर आज 3 वर्ष पूर्ण झालेत विकास सरांना कंपनीमध्ये साई इंडस्ट्रीजमध्ये काम वगैरे करत असताना. तर सयांनी बऱ्यापैकी त्यांच्या काही गोष्टी सांगितलेल्याच बरोबर. तर आता जसं की लास्ट इयरला माझा म्हणजे इंटरव्ह्यूचा जो काही पिरियड होता त्या टायमिंगला पलीकडच्या ठिकाणी एक कसा डेस्क होता समोर, म्हणजे बरोबर ना, एल कॉर्नर टाईप डेस्क होता काउंटर. आणि ज्या ठिकाणाहून आपण ते डिस्प्लेला वगैरे गाडी लावत होतो का त्या ठिकाणी एक बेंच ठेवला होता जो आपल्याकडे ठेवलेला आहे. हा बरोबर, इकडे ठेवला होता माझ्या इंटरव्ह्यूच्या टायमिंगला. तर तिथं मी बसलो होतो, सरांनी मला तिथे येऊन बसवलं. तर मी आवक जावक पाहत होतो काय चाललंय काय नाही, बरोबर ना. म्हणजे वर्दळ वगैरे चालू होती, विकास सर असे पुढे बसले होते, म्हणजे हातात त्यावेळेस त्यांच्या वॉच वगैरे होतं, व्यवस्थित प्रेझेंटेशन त्यांचं होतं त्यावेळेस नाही का. तर मला वाटायचं कोण आहे बाबा, म्हणजे लोक ये करत होते, विकास सर हे काय करायचं, विकास सर ते काय करायचं, म्हणजे असं त्यांना विचारत होते सगळे जे काही डिस्प्लेचे लोक वगैरे कोणी असतील. मला समजत नव्हतं काय नेमकं काय चाललंय काय नाही का. इकडे एक टीम बसली होती आतमध्ये, तिथून खिडकी होती एक, मी आपलं निवांत बसतो होतो का आपल्याला सर बोलवतील इंटरव्ह्यूला वगैरे. तोपर्यंत यांचं सगळं चालू होतं, हे कुठे ठेवले ते कुठे ठेवले, आता कुठं जायचं तिकडे जायचंय. म्हणजे पर्टिक्युलर एक सांगायचं झालं की डिस्प्लेचा जो काही विषय असेल किंवा कंपनीतला जो काही विषय असेल तर पहिल्यापासून, म्हणजे आता मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये एक्सपिरियन्स त्यांचा जास्त आहे कंपनीमध्ये. तर त्यांना कंपनीची प्रत्येक गोष्ट माहिती होती, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी त्या विचारत होते. मग आता जसं की माझं पण जॉईनिंग झालं, मला पण बऱ्यापैकी गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटल्या, म्हणजे मटेरियल रिलेटेड असो किंवा हा कस्टमर कोण आहे किंवा आपण त्यांना काय काय होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. एक सपोर्टिव्ह नेचर म्हणून आपण बघतोय की कंपनीमध्ये असं नाही की समजा शयन का असा ना किंवा मी पण असू द्या, पण प्रत्येकाला असं व्यवस्थित सगळ्या पद्धतीने सांगणार की बाबा हे असं करायचं ते तसं करायचं, हे मटेरियल असं ठेवलंय किंवा या सगळ्या गोष्टी सांगणं. आणि स्वतःहून काही गोष्टींमध्ये समजा काही आयडियाज असतील किंवा काय असतील तर ह्या स्वतःहून इनिशिएट करून घेणं, कंपनीच्या रिलेटेड असो, जेवढा जास्त फायदा होईल तेवढा आपण पळायला पाहिजे. तर ह्या मोटिव्हने जर ती काम करत असतात कंटिन्युअसली, तर असं बघता बघता जवळपास 3 वर्ष, म्हणजे जवळपास म्हणण्यापेक्षा 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर माझ्याकडून त्यांना वर्क अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच त्यांनी प्रगती करत राहावं आणि कंपनीसोबत कायम राहावं. धन्यवाद.